कांदे विकून आपल्याला तोटा होतो की नफा होतो ते बघण्याचा दिवस आज दुसरा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्ष चव्हाण. काल आपल्या कांद्यांच्या 3 ट्रॉल्या भरून गेल्या आणि आज 4थी ट्रॉली कांदे भरण्यासाठी लावून दिली. आणि आपल्या बारीक नावाच्या मुकरदमाला तर नुसतं फोनावर फोन येत होते. बिल्कुल टाइम नहीं हमारे पास. आई एम व्हेरी सॉरी सर. कारण की आता पाणी सांगितलंय म्हणून जो तो त्याचं कांदा काढण्यामागे लागलेला आहे. माणूस त्याच्या आयुष्यात जसं हळूहळू पुढे जातो तसं आपला मोठा सिंबा हळूहळू पुढे घ्यावा लागत होता मला. तर जयशंकर मित्रांनो, आपली 4थी ट्रॉली मस्तपैकी पूर्ण भरली गेली होती. मग काय हर्ष चव्हाण ट्रॉलीवर जाऊन बसला होता डायरेक्ट. आपली ट्रॉली पूर्ण भरली गेली होती. मग काय मोठ्या सिंबाला घेऊन निघालो होतो शेड मध्ये ट्रॉली खाली करण्यासाठी. आपल्या 3 ट्रॉल्या काल खाली उडून गेल्या होत्या म्हणून आज 4थी ट्रॉली थोडीशी पुढेच खाली करावी लागली. आपले मागचे जेवढे ब्लॉग आहे तेवढ्यांमध्ये मी बारे देण्याची सर्व मेहनत तुम्हाला दाखवली आणि एवढी मेहनत केली म्हणून कांद्यांची कॅरेटी येत होत्या. आपली 5वी ट्रॉली जवळजवळ भरत झाली होती. मग काय माणसं त्यांचे काम करत होते. म्हटलं आपलं इथे काही काम नाही. मग काय निघालो मी पण घराकडे जाण्यासाठी. 5वी ट्रॉली आपण शेड मध्ये खाली करून दिली. कांदा पूर्ण खांडलं गेला. मग काय माणसं निघाले घराकडे. आपली 6वी ट्रॉली तर काही फुल भरली नाही, अर्धीच भरली. 1.5 एकरामध्ये लावलेल्या कांद्यांचे 5.5 ट्रॉल्या आल्या. ऍव्हरेज थोडंसं कमीच निघलं. आणि तुमच्या 1.5 एकरामध्ये किती ट्रॉल्या निघल्या असत्या कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि कांदे आपल्याला लगेच विकून टाकायचे या वर्षी. आपण आपल्या 5.5 ट्रॉल्या विकल्यानंतर सर्व हिशोब काढणार आहे. त्याच्यातून आपल्याला कळणार आहे आपल्याला नफा झाला की तोटा झाला. आणि तो नफा तोटा बघण्यासाठी हर्ष चव्हाणला फॉलो करून घ्या.